नमस्कार मित्रांनो, नालंदा एक्सलन्स सेंटर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण टेन्स हा इंग्लिश ग्रामरचा टॉपिक बघतो, त्याच्यावरती प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स कंप्लीट झालेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सचे चारही प्रकार बघणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक टाईपवरती एक एक व्हिडिओ बनवला होता छोटा छोटा। तर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ थोडा मोठा असेल का, तर चारही टॉपिक किंवा चारही प्रकार फ्युचर टेन्समध्ये हे एकातच बघणार आहे। तर पहिला आहे तुमचं शेवटचा टेन्स कोणता, फ्युचर टेन्स मधला पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स। नावातच आहे सिंपल आहे, पण फ्युचर मधली एखादी ऍक्शन आहे नियमित घडणारी फ्युचर मधली, तर त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, सिंपल फ्युचर टेन्स। त्याचं स्ट्रक्चर आहे, अगोदर येणार सब्जेक्ट, त्यानंतर विल हे हेल्पिंग वर्ब वापरायचे। काही ठिकाणी विल आणि काही ठिकाणी शल असतं, पण आपण नेहमी विल यूज करणार आहे। त्यानंतर वर्बचं पहिलं फॉर्म आहे ना, सिंपल आहे त्यामुळे वर्बचं पहिलं फॉर्म आणि ऑब्जेक्ट आहे सगळं शेवटी। तर हा तुमचा स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर टेन्सचा स्ट्रक्चर आहे। तर याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट असेल आणि ती साध्या ह्याच्यामध्ये असेल किंवा नियमित असेल भविष्यकाळातली गोष्ट, तर त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, सिंपल फ्युचर टेन्स। फॉर एक्झाम्पल, आय विल प्ले क्रिकेट, सब्जेक्ट काय, आय विल प्ले क्रिकेट, आय विल प्ले क्रिकेट। अशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल सांगतोय, आय विल राईट अन एसे किंवा शी विल राईट अन एसे, बरोबर आहे। सब्जेक्ट शी, विल हेल्पिंग वर्ब, वर्बचा तिसरा फॉर्म राईट आणि ऑब्जेक्ट अँड एसे। अशा पद्धतीनं सिंपल फ्युचर टेन्स आपण सांगू शकतो। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, माय फादर विल गो, सब्जेक्ट आहे तुमचं माय फादर विल गो, पहिलं दुसरं तिसरं एक्झाम्पल आहे, माय फादर विल गो टू मुंबई, लिहा कोलकाता कुठे लिहा, मुंबई, MUM मुंबई। ओके, म्हणजेच भविष्यकाळामध्ये म्हणतो मी खाईन, पिईन, जाईन, बसेन, उठन, हे जे गोष्टी आहेत भविष्यकाळामधल्या की जे होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये, त्यावेळेस आपण कोणता टेन्स म्हणतो, त्याला फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स। खाईन, पिईन, करेन, जाईन, उठेन, बसेन, अशा पद्धतीचा जो ज्यावेळेस सेन्स असतो त्यावेळेस तो सिंपल फ्युचर टेन्स असतो। हे तीन एक्झाम्पल बघा, आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेन, शी विल राईट अन एसे, ती एसे लिहील, माय फादर विल गो टू मुंबई, माझे फादर कुठं जातील, मुंबईला जातील, ओके किंवा जातील। त्यानंतर आहे वी विल गो टू स्कूल अलोन, पुढचं एक्झाम्पल, वी विल गो टू स्कूल अलोन, मग काय म्हणणार, आम्ही एकटेच स्कूलला काय करतो, जाईन। वी विल गो टू स्कूल अलोन, आम्ही शाळेला एकटेच जाऊ किंवा जाईन, अशा पद्धतीनं फ्युचरमध्ये सिंपल ॲक्शन आहे। त्यानंतर ही विल रिटर्न हर बुक, तो ही विल रिटर्न RETURN रिटर्न हर बुक, तो तिचं पुस्तक काय करेल, परत करेल, है ना, भविष्यातली घटना आहे, साधी आहे, त्याच्यामुळे हा सिंपल फ्युचर टेन्स आहे। बघा स्ट्रक्चर, सब्जेक्ट विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। एक्झाम्पल्स ह्या पद्धतीने आहेत, एकदा व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या, ओके। आता फ्युचर टेन्स मधला दुसरा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स। नावामध्येच आहे कंटिन्युअस, एखादी जर ऍक्शन असेल आणि भविष्यकाळामध्ये जर ती चालू असेल तर त्यावेळेस आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा टेन्सचा प्रकार वापरत असतो। फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्य काळ। त्याचं स्ट्रक्चर आहे, अगोदर सब्जेक्ट, त्यानंतर विल सोबत तुम्हाला बी घ्यावं लागते, सब्जेक्ट विल बी प्लस कंटिन्युअस ॲक्शन आहे म्हणून आपण ING वापरतो। ॲक्शन जर कंटिन्युअस असेल तर वर्बला चौथा फॉर्म किंवा वर्बचा चौथाच फॉर्म आला पाहिजे, आणि ऑब्जेक्ट हा स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट। एक्झाम्पल काय होईल मग, आय विल बी प्लेइंग क्रिकेट, CRICT। बघा आय सब्जेक्ट आहे, विल बी तुमचं हेल्पिंग वर्ब, प्लेइंग वर्बचा चौथा फॉर्म, आणि क्रिकेट हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं। आय विल बी प्लेइंग क्रिकेट हे एकदम प्रॉपर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर। परत एकदा सांगतो, भविष्यकाळामध्ये एखादी ॲक्शन आहे आणि ती चालू आहे, आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो, म्हणजे चालू टेन्स आहे तो कोणता, भविष्यकाळातला। मी उद्या तुम्हाला मी याच टायमिंगला काय करणार आहे, शिकवत असणार आहे। मराठीमध्ये काय होईल याचं, आय विल बी प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असेल, भविष्यकाळात आहे ना, असेल किंवा असेल। पुढं आय विल बी मीटिंग देम ॲट मार्केट, किंवा आयच्या जागी दुसरं घ्या, ही घ्या, ही विल बी मीट फर्स्ट फॉर्म आहे, त्याचं चौथा फॉर्म, आय विल बी मीटिंग
हिम ॲट स्कूल लिहा. मी त्याला शाळेमध्ये भेटत असेल. उद्या मी त्याला काय करत असेल, शाळेमध्ये भेटत असेल. ओके, हे झालं तुमचं कंटिन्युअस ॲक्शन इन फ्युचर. ओके, पुढचं आहे तुमचं ही विल बी स्लीपिंग वेन यू कॉल हिम. शी विल बी स्लीपचं चौथं फॉर्म स्लीपिंग. शी विल बी स्लीपिंग वेन, ती झोपलेली होती केव्हा तुम्ही ज्यावेळेस तिला कॉल कराल. ती झोपलेली असेल ज्यावेळेस तुम्ही तिला कॉल कराल. शी विल बी स्लीपिंग वेन यू कॉल हर. ती झोपलेली असेल किंवा झोपत असेल ज्यावेळेस तुम्ही तिला कॉल करता. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे तुम्हाला त्याच्यासाठी दे विल बी रायटिंग ऑन द बोर्ड. दे विल बी रायटिंग ऑन द बोर्ड. दे सब्जेक्ट, विल बी हेल्पिंग वर्ब, रायटिंग आहे तुमचं वर्बचा चौथा फॉर्म आणि ऑब्जेक्ट आहे ऑन द बोर्ड. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल. अजून सांगा, आय झाले, ही शी इट हे सब्जेक्ट आहेत. या ठिकाणी तुम्ही कोणाचं नाव सुद्धा घेऊ शकता. रोहन घ्या. रोहन विल बी काय करते तो, रोहन विल बी गोईंग टू मार्केट. अशा पद्धतीनं तुम्ही तो मार्केटमध्ये जात असेल. त्यानंतर एखाद्या मुलीचं नाव घेऊ शकता किंवा एकापेक्षा जास्त लोकांचं नाव घेऊ शकता. मुलीचं घ्या, सीता विल बी काय करणार, ह्याचं एक वर्ब घेणार आहे. कोणतंही वर्ब तुम्ही घेऊ शकता. सीता विल बी कॉलिंग, कॉल घ्या, त्याला आयएनजी लावा. सीता विल बी कॉलिंग हर ब्रदर. सीता तिच्या ब्रदरला बोलवत असेल. ओके, फ्युचरमध्ये आहे ॲक्शन, पण ती ॲक्शन फ्युचरमधली कोणती, कंटिन्युअस टेन्समध्ये, म्हणजे चालू आहे. ती फ्युचरमध्येच आहे पण चालू असणार आहे. अशा पद्धतीने फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघितला. सब्जेक्ट आहे विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. हे तुमचे एक्झाम्पल झाले. लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा. फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या नंतर पुढचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, ह्याला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणतो पूर्ण भविष्य काळ. ओके, ह्याचं स्ट्रक्चर आहे. पूर्ण भविष्य काळ म्हणजे भविष्यकाळातलीच एखादी जी घटना आहे ती पूर्ण झालेली आहे, बोलायच्या टायमिंगपर्यंत काय झालेली आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, भविष्यकाळातला फ्युचर परफेक्ट टेन्स. ह्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल तर असणारच आहे कंटिन्यू तुमच्यासोबत. विल सोबत काय घ्यायचं तुम्हाला, हॅव. पण स्ट्रक्चर आहे परफेक्टचं, टेन्स कोणता आहे, परफेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला वर्बचा तिसरा फॉर्मच आला पाहिजे आणि शेवटी ऑब्जेक्ट असलं पाहिजे. लक्षात ठेवा, वर्बचा तिसरा फॉर्म म्हटलं की परफेक्ट टेन्स, आणि वर्बचा कंटिन्युअस टेन्स जर म्हटलं तर वर्बचा चौथा फॉर्म. दोन गोष्टी लक्षात ठेवा, कंटिन्युअस टेन्स असलं चौथा फॉर्म आणि परफेक्ट टेन्स असला वर्बचा तिसरा फॉर्म. परफेक्ट कंटिन्युअस असला चौथा फॉर्म. आणि जर टेन्सचा सिम्पल टेन्स असेल कुठलाही तर त्याचं वर्बचा पहिलं फॉर्म येणार, फक्त पास्ट टेन्स सोडून. पास्ट टेन्समध्ये दुसरा येणार, सिम्पल मध्ये पहिला वर्बचा फॉर्म, आणि फ्युचर सिम्पलमध्ये वर्बचा पहिला फॉर्म. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक्झाम्पल बघा, आय विल हॅव प्ले, वर्ब आहे त्याचा तिसरा फॉर्म प्लेड. आय विल हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो किंवा मी क्रिकेट खेळलेला असेल. अशा पद्धतीने मी क्रिकेट खेळलेला असेल. भविष्यकाळामध्ये ॲक्शन आहे ती परफेक्ट झालेली आहे. पहिलं झालं एक्झाम्पल. दुसरं बघा, शी विल हॅव, राईटचं तिसरं फॉर्म रिटर्न. शी विल हॅव रिटर्न अ लेटर. ती पत्र लिहिलेली असेल किंवा तिनं पत्र लिहिलेलं असेल. फ्युचरमध्ये ॲक्शन कोणती आहे, परफेक्ट आहे. फ्युचरमध्ये लिहिलेली असेल, केलेली असेल, खाल्लेली असेल, पिलेली असेल. अशा पद्धतीचा ज्यावेळेस सेन्स येतो त्यावेळेस फ्युचर परफेक्ट टेन्स आपण सांगू शकतो. पुढचं एक्झाम्पल, विल हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो असेल किंवा खेळलेला असेल. शी विल हॅव रिटर्न अ लेटर. ती पत्र लिहिलेली असेल. ही विल हॅव फिनिश्ड द प्रोजेक्ट. तो किंवा त्याने प्रोजेक्ट कंप्लीट केलेला असेल किंवा त्याने प्रोजेक्ट फिनिश केलेला असेल. पुढचं चौथं, दे विल हॅव. दे सब्जेक्ट आहे, विल हॅव तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. दे विल हॅव इटन, EATEN. इटचं तिसरं फॉर्म आहे इटन, डिनर. त्यांनी रात्रीचं जेवण केलेलं असेल. फ्युचरमध्ये असेल म्हटलं की फ्युचर येणार. ओके, त्याच्यानंतर दे विल हॅव अराइव्ह किंवा दे
will have, they will have arrived, they will have arrived at home, they will have arrived at home, ते घरी आलेले असतील किंवा ते घरी आलेले असतील, असतील अशा पद्धतीने, असतील एकापेक्षा जास्त आहे, दे असतील येणार. ओके, त्याच्यानंतर यू विल हॅव रीड किंवा यू विल हॅव रेड, रीडचं तिसरं फॉर्म काय, रेड, READ, READ तिसरंच फॉर्म आहे रीडचं, सेम स्पेलिंग, त्याला फक्त उच्चार आपण रेड म्हणतो. ओके, पुढचं बघू एक्झाम्पल. द ट्रेन विल हॅव, द ट्रेन विल हॅव डिपार्टेड फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर जे काय असेल ते XYZ 1 2 3 कुठलंही असेल. ओके, द ट्रेन विल हॅव डिपार्टेड, तर ट्रेन निघून गेलेली असेल, म्हणजे आम्ही पोहोचण्याच्या अगोदरच ट्रेन काय झालेली असेल, निघून गेली असेल, त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, द ट्रेन विल हॅव डिपार्टेड. येस, अशा पद्धतीने फ्युचर परफेक्ट टेन्स बघितलं आपण. ह्याच्यानंतर हे एक्झाम्पल्स लिहून घ्या, स्ट्रक्चर लर्न करा, पाठ करा, पाठ पाहिजे. ओके, एक्झाममध्ये प्रश्न येतो, मेक चेंजेस किंवा चेंज करायचं असतं तुम्हाला किंवा टेन्स ओळखायचा असतो त्या पद्धतीने. ओके, स्क्रीनशॉट पडा किंवा लिहून घ्या. त्यानंतर पुढचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्या प्रकारच्या टेन्समध्ये आपण असा जर सेन्स असेल मराठीमध्ये कशा पद्धतीचा, मी करत आलेला असेल, मी खात आलेला असेल, मी पीत आलेला असेल, मी जात आलेला असेल, अशा पद्धतीने ज्यावेळेस टेन्स किंवा सेन्स येत असतो वाक्यात बोलत असताना मराठीमध्ये, त्यावेळेस विल हॅव बीन अशा पद्धतीचं सेंटेन्समध्ये कन्स्ट्रक्शन आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पहिले आपण स्ट्रक्चर बघूयाचं. तर काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे, त्यानंतर विल हॅव आणि बीन असेल, पुढचं आहे तुमचं वर्बचं चौथा फॉर्म, कंटिन्युअस आहे ना, कंटिन्युअस टेन्स म्हटलं की वर्बचा चौथा फॉर्म, आणि शेवटी काय, ऑब्जेक्ट. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, करत आलेला असेल, खात आलेला असेल, पित आलेला असेल, झोपत आलेला असेल, चालत आलेला असेल किंवा पळत आलेला असेल, अशा पद्धतीने ज्यावेळेस सेन्स असतो मराठीमध्ये त्यावेळेस हा टेन्स आपण वापरतो. एक्झाम्पल बघा, आय विल हॅव बीन. ओके, एवढं आलं, सब्जेक्ट आहे आय आणि हे विल हॅव बीन तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. प्लेइंग, प्ले पहिलं फॉर्म, त्याला ING लावणार, चौथा फॉर्म होईल तो प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आलेला असेल. आता एक या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या टेन्सच्या याच्यामध्ये सिन्स आणि फॉर. आता तुम्ही इथं सिन्स लावलं तर तुम्हाला त्या वर्षापासून आतापर्यंत किंवा त्या पॉईंट ऑफ टाईमपासून आतापर्यंत अशा पद्धतीने सांगता येतात. फॉर लावलं तर त्या दोन्ही दरम्यानचा काळ, म्हणजे सिन्स म्हणजे पॉईंट ऑफ टाईम आणि फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाईम. आता आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग असेल किंवा सिन्स आफ्टरनून असेल किंवा सिन्स इव्हनिंग असेल, काय असू शकतं, सिन्स काय मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग असेल, सिन्स आफ्टरनून असेल, सिन्स इव्हनिंग असेल, काहीही असू शकतं. सिन्स म्हणजेच काय आपलं पॉईंट ऑफ टाईम आणि फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाईम, दोन वेळेच्या दरम्यानचा जो काळ असतो त्याला आपण त्याच्यासाठी फॉर वापरतो. आणि एका पॉईंट ऑफ टाईम असेल, एखादा पर्टिक्युलर टाईम आणि तिथून पुढे जर सांगायचं असेल तर त्यावेळेस सिन्स वापरतो. दुसरं एक्झाम्पल, शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर फॉर 20 मिनिट. ओके, ती 20 मिनिटापासून काय करत आलेली असेल, पत्र लिहित आलेली असेल, म्हणजे भविष्य काळातलं. ज्या वाक्यामध्ये विल आलेलं आहे तो वाक्य भविष्य काळातलं असेल, फक्त पुढच्या गोष्टी चेक करायच्या, विल हॅव आहे का, विल हॅव बीन आहे ह्याच्या किंवा विल बी आहे, तर याच्यामुळेच कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे का परफेक्ट कंटिन्युअस आहे हे समजत असतं. दोन प्रकारचे प्रश्न असतात सांगितलंय, आयडेंटिफाय द टेन्स टाईप किंवा मेक सिम्पल प्रेझेंट टेन्स, मेक पास्ट परफेक्ट टेन्स, कुठल्याही पद्धतीने एक दिलेलं असतं त्याचं तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं. त्यामुळे स्ट्रक्चर माहिती पाहिजे आणि एक्झाम्पल 5 एक्झाम्पल करा, प्रत्येक टाईपचे 5 एक्झाम्पल करा आणि स्ट्रक्चर एकदम लर्न करून ठेवा, एकदम तुम्हाला सिम्पल होऊन जाईल. बरोबर आहे, सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल. पुढचं एक्झाम्पल बघा, पुढचं एक्झाम्पल सांगा, ही विल हॅव किंवा शी विल हॅव बीन, ही विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात आलेला असेल. अशा पद्धतीने आपण काय सांगू शकतो, फ्युचर परफेक्ट टेन्सचे एक्झाम्पल सांगू शकतो. पुढचं एक्झाम्पल बघा, आय विल हॅव बीन स्टार्टिंग माय स्टार्टअप, आय विल हॅव बीन स्टार्टिंग माय
स्टडी सिन्स 2016 अशा पद्धतीने इन युनिव्हर्सिटी ऑफ पुणे अशा पद्धतीने म्हणायचं SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं म्हणतो आपण. आय विल हॅव बीन स्टार्टिंग स्टडी सिन्स 2026 इन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अशा पद्धतीने. ज्यावेळेस वाक्य आपल्याला फ्युचरमध्ये सांगायचं आहे, करत आलेलं असेल किंवा झालं असेल किंवा होत आलेला असेल, अशा पद्धतीने एखादी गोष्ट आहे ती करत आलेली असेल, फ्युचरमध्ये सांगायचं असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापरतो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट विल हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला असेल. शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर फॉर 20 मिनिट्स. ती 2 तासापासून पत्र लिहित आलेली असेल. ही विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात आलेला असेल. आय विल हॅव बीन स्टार्टिंग स्टडी सिन्स 2026 इन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मी 2026 पर्यंत माझा अभ्यास करत आलेला असेल. कुठं? सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. पुढचं एक्झाम्पल काय होतं? ही विल हॅव बीन सिंगिंग. ही घेतलं काय? आय ही शी 5 घ्या. दे विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग इन द पार्टी. ओके, ते पार्टीमध्ये गाणे गात आलेले असतील अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस अशा वाक्य बनवायचे असते. ओके, हे झालं तुमचं टेन्सवरती पूर्ण चॅप्टर. 12च्या 12 प्रकार बघितले. प्रेझेंट 4, फ्युचर 4 आणि पास्टचे 4. व्यवस्थित बघा, मित्रांना शेअर करा आणि परत बघा. 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्ट्रक्चर लर्न पाहिजे, पाठच पाहिजे. स्ट्रक्चरशिवाय वाक्य बनवता येत नाही किंवा वास्ट रिडिंग पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ते कनेक्ट करता येतो तुमचा अभ्यास. अशा पद्धतीनं व्हिडिओ बघा, व्यवस्थित मित्रांना शेअर करा, प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः नवीन एक्झाम्पल्स बनवायचा प्रयत्न करा. वर्बचे 4 फॉर्म लक्षात ठेवा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. नालंदा एक्सलन्स सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा. आणि हे सगळे टेन्स असतील किंवा मॅथचे जे व्हिडिओ असतील ते प्रत्येक प्रॅक्टिस सेट आणि आता इतिहास भूगोलाचा आपण बघणार आहे, तर तेही लवकरात लवकर व्हिडिओ चॅनलवरती येतील. तर मित्रांपर्यंत शेअर करा किंवा तुमच्या आजूबाजूला जी लोक असतील किंवा जे विद्यार्थी असतील की ज्यांना क्लास लावता येत नाही किंवा क्लास लावायला पैसे वगैरे नसतील, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करा जे की ज्यांना फायदा होईल. सिम्पल आणि शॉर्ट आणि स्वीट आहे. जास्त डिटेलमध्ये किंवा जास्त ग्रामॅटिकल रूल्समध्ये आपण जात नाही, एकदम सिम्पल सांगतोय. हे अशा पद्धतीने आहे. तर एकच जसं आहे आपलं तसं की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.